मिरजेत सराईत हद्दपार, आरोपीचे घरावर छापा टाकून 2 किलो गांजा जप्त, एक संशयित जेरबंद. महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थ तस्करांवर जोरदार कारवाई सुरू. सांगली जिल्हा नशामुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाकडून अंमली पदार्थ तस्करांवर जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे. या अनुषंगाने सराईत आणि सध्या सांगली जिल्ह्यातून हद्दपार असणारा गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याचा नातेवाईक बाशा अली हुसेन सय्यद हा नशेसाठी आणि शहरात विक्री करण्यासाठी कैकाडी गल्ली येथील त्याच्या घरी गांजाचा साठा असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे DB पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून बाशा अली हुसेन सय्यद वय वर्ष 57 राहणार कैकाडी गल्ली मिरज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 50,000 रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आलेला असून त्याच्यावर अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे गांजा विक्रीचे तसेच अवैध अग्निशस्त्रे बाळगण्याचे अनेक गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद हा सन 2025 पासून सांगली जिल्ह्यातून हद्दपार असून तो सध्या मिरज शहर पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या नातेवाईकांच्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवलेली होती. त्याचे वडील बाशा अली हुसेन सय्यद यांच्याकडून गांजा जप्त करून गांजा विक्रीचे अवैध व्यवसायाला लगाम घातला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.